नमस्कार मित्रांनो. आज एक छत्रपती केसरी संभाजीनगर या ठिकाणी टाकळी या ठिकाणी पार पडत आहे मित्रांनो. त्या मैदानामध्ये आज बरेचसे टॉपचे नंदी सुद्धा दाखल झालेले आहे आणि त्यांचे आपण 1 ते 20 पर्यंत गट क्रमांक सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपल्याला मोठा लखन सुद्धा पाहताना दिसणार आहे. राजा, सम्राट, चिमण्या असे बरेचसे टॉपचे साई सुद्धा गटपास झालेले तुम्हाला सगळं सांगणार आहे. आपला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कारण की मित्रांनो, आज पुरे बैल मैदानात दाखल झालेले आहे. कारण की मोठ्या रकमेचं मोठं मैदान असले आहे मित्रांनो हे. कारण की 29 तारखेला 5 लाखाचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे बरेचसे नंदी आज आपल्याला संभाजीनगर या साईडचे पाहताना दिसणार आहे मित्रांनो. आणि जे गटपास झालेले आहे त्यांचे गट क्रमांक सांगणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 1 मध्ये एक्का आणि कृष्णा गटपास झालेला आहे मित्रांनो. आदतमध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि गटपास झालेला आहे. गट क्रमांक 2 मध्ये पैलवान आणि हरण्या गटपास झालेला आहे मित्रांनो. पैलवान आणि हरण्या मित्रांनो ही सुद्धा सुंदर अशी गाडी पळाली आणि आज गटपास झालेली आहे. कारण की मित्रांनो, मोठ्या रकमेचं मैदान आहे आज आणि बरेचसे टॉपचे नंदी गटपास झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये मथुर आणि जादू पाहताना दिसला. मथुर आणि जादू ही सुद्धा सुंदररीत्या गाडी पाहिली मित्रांनो आणि गाडी गटपास झालेली आहे. आणि तसंच गट क्रमांक 7 मध्ये भवानी भवानी आणि महारुद्र भवानी आणि महारुद्र मित्रांनो ही सुद्धा गाडी अतिशय सुंदर पळाली आणि निर्विवाद वर्चस्वावर गटपास झालेली आहे. कारण मित्रांनो, या गाडीने सुद्धा सुट्टा गट काढलेला आहे आणि आज गाडी सेमीला काढणार का नक्की कमेंट मध्ये सांगा. ही सुद्धा गाडी गटपास झालेला आहे. गट क्रमांक 9 मध्ये महाराज आणि मोन्या गटपास झालेला आहे. गट क्रमांक 7 मध्ये 8 मध्ये मित्रांनो 9 मध्ये मोन्या आणि महाराज ही सुद्धा गाडी सुंदर अशी पळाली आणि आज गटपास झालेली आहे. त्याच्यानंतर साई 11-11 किती गटात पळाला आणि आज त्याचा पायरा कोण, व्हिडिओ नक्की बघा. कारण की मित्रांनो, साई सुद्धा आज एका टॉपच्या पायऱ्यात पळाला. 5 लाखाच्या मैदानामध्ये मराठवाडा केसरीमध्ये गटाला हार झाली, आज पळायला आला आणि आज साई आणि रुद्रा सुंदर अशी गाडी पळाली, गटपास झाली. गट क्रमांक 10 मध्ये ही सुद्धा गाडी गटपास झालेली आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला रामा आणि बाईजा पाहताना दिसला. रामा आणि बाईजा मित्रांनो ही सुद्धा गाडी चांगली पळाली आहे आणि गटपास झालेली आहे. कारण की मित्रांनो, ह्या गाडीला सुद्धा सुंदर अशी गती लागली आणि गटपास झालेली आहे. रामा आणि बाईजा मित्रांनो. त्याच्यानंतर साजन आणि मैदान मित्रांनो, साजन आणि मैदान ही सुद्धा गाडी गट क्रमांक 12 मध्ये गटपास झालेली आहे. ही सुद्धा गाडी मित्रांनो चांगली पळाली आणि गटपास झालेली आहे. त्याच्यानंतर जो सध्याच्या घडीला चालू सीझन मध्ये कंटिन्यू गुलालात राहणारा प्रभू द शेडगोळकर यांचा प्रभू गटपास झाला की नाही तीच माहिती आहे मित्रांनो. त्यांचा प्रभू सुद्धा मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये सध्या कंटिन्यू गुलाल घेत असतो. असा प्रभू आज आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात मित्रांनो, घरचीच गाडी आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलालसाठी प्राप्त होती. प्रभू आणि पिस्टन गट क्रमांक 13 मध्ये गटपास झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गट क्रमांक 15 मध्ये लक्ष्या आणि पिस्टनची गाडी पाहताना दिसली. लक्ष्या आणि पिस्टन ही सुद्धा गाडी चांगली पळाली आणि ही गाडी सुद्धा गटपास झालेली आहे मित्रांनो, लक्ष्या आणि पिस्टन. त्याच्यानंतर 14 मध्ये 2 गाड्याला सामना दिलेला आहे. पक्षा आणि रोमन आणि भारत, छोटा भारत आणि मोठा भारत हे दोन्ही गाड्या सामना दिलेला आहे आणि दोन्ही गाड्या अतिशय सुंदर पळाल्या आणि दोन्ही गाड्या सेमीसाठी प्राप्त झाल्या. त्याच्यानंतर गट क्रमांक 16 मध्ये सर्जा आणि बाईजा पळाला. सर्जा आणि बाईजा ही सुद्धा गाडी गटपास झालेली आहे आणि सुंदर अशी गाडी पळाली 17 मध्ये मित्रांनो. त्याच्यानंतर 18 मध्ये प्रतिभा गाडेकर यांचा सूर्या पळाला. सूर्या आणि भाक्या मित्रांनो ही सुद्धा गाडी गटपास झालेली आहे 17 मध्ये. कारण की मित्रांनो, बरेच दिवसांना मालकाचा संघर्ष होता आणि आज बैलाने गटपास केलेला आहे सूर्याने मित्रांनो. सूर्या सुद्धा अतिशय सुंदर पळतो, पण पैऱ्याने भेटण्याचे कारणाने मालकाला लोक बैल देत नाही. कारण मित्रांनो, पळ सुद्धा चांगला आहे आणि आज मालकाच्या नावासाठी पळाला आणि आज गटपास केला मित्रांनो. त्याच्यानंतर गट क्रमांक 18 मध्ये मित्रांनो सूर्य गटपास झालेला. गट क्रमांक 19 मध्ये आपल्याला बादलची गाडी पाहताना दिसली मित्रांनो. बादल आणि भीमा ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि आज गाडी गटपास झालेली आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 20 मध्ये लखन पाहताना दिसलं मित्रांनो आपल्याला. लखन, मोठा लखन आणि छोटा लखन मित्रांनो घरचीच गाडी पळाली ही एक आणि गटपास झालेली आहे. सुंदर असं नियोजन झालं आणि गाडी गटपास झालेली आहे. ही सुद्धा गटपास झालेली आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर आपल्याला एकूण हे होते आदतचे 1 ते 20 पर्यंत गट सांगेल मित्रांनो. 5 गट बाकी आहे. त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवला होता आधीच. कारण की बऱ्याचशा जणांना आतुरता लागत असते, की कोणते-कोणते नंदी गट पास झालेले आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला दुशामध्ये लखन, अशा बऱ्याचशा चिमण्या, राजा, सम्राट हे सर्व नंदी पाहताना दिसणार आहे. आणि यांचे तुम्हाला तुमच्यापर्यंत आपण नक्कीच गट क्रमांक सांगितलेला आहे. तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही जाऊन व्हिडिओ नक्की बघा कोणत्या गटात पळणार आहे. त्याच्यानंतर ते गट पास झाल्यावर तुमच्यासाठी अपडेट घेऊन येणार. धन्यवाद मित्रांनो.